आता केंद्र सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की लाडकी बहीण योजनेचे 8 जिल्ह्यांची दुसरी यादी जाहीर करून टाकली। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। केंद्राकडून आपल्याकडे दुसरी यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे की लाडकी बहीण योजनेची दुसरी यादी तयार झालेली आहे। आता या दुसरी यादीमध्ये जर तुम्ही या 8 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता। दुसरी यादी सुद्धा केंद्राकडून आपल्याकडे आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचे बऱ्याचशा जिल्ह्यात आजही पैसे वाटप झालेले नाही, म्हणून केंद्राने आत्ताची यादी जाहीर करून टाकली की लाडकी बहीण योजनेचे या दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरी यादीमध्ये सर्व महिलांचे नाव पूर्ण येऊन जातील। 2,40,00,000 महिलांना पूर्णपणे पैसे वाटप करायचे, तर लाडकी बहीण योजनेचे अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आता 20 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। कालपासून तुम्हाला माहिती आहे की 20 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। त्याचे मी पूर्णपणे एक यादी सुद्धा तुम्हाला दिली आहे, ती यादी सुद्धा या व्हिडिओमध्ये सुद्धा देणार आहे। पण 8 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। आज दुसरी यादी जाहीर झालेली आहे, ती दुसरी यादी सुद्धा तुम्हाला दाखवतो की दुसरी यादीमध्ये तुमचं नाव तुम्ही चेक करा की या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल आणि तुम्ही जर या 8 जिल्ह्यांपैकी राहत असाल, म्हणजे कालचे 20 जिल्हे आणि 8 जिल्हे असं टोटल 28 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। तर 28 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला अखेर पैसा मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचे पूर्ण तुम्हाला पैसे मिळून जाणार आहे। आता किती पैसे मिळाले ते तो ऑलरेडी मी तुम्हाला सांगणार आहे। आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। आता हे कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। सर्वात अगोदर तुम्ही हे पाहू शकता की काल 20 जिल्ह्यांची जी यादी आलेली आहे ती यादी सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे आज। ठीक आहे, 8 जिल्ह्यांची आज यादी आपल्याकडे आलेली आहे। त्यामध्ये 8 जिल्ह्यांची यादी आणि किती पैसे वाटप होणार आहे, गॅस सिलेंडरचे 2500 रुपये तुम्हाला देण्यात येणार आहे। ठीक आहे, आणि हा जो 6वा हप्ता तुम्हाला देण्यात येणार आहे तो किती येणार आहे, तो 6वा हप्ता म्हणजे तुम्हाला 2100 प्रमाणे वाटप करण्यात येणार आहे। म्हणजे 2100 रुपये आणि हे 2500 रुपये असं टोटल तुम्हाला 4600 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे। तर यामध्ये तुम्ही तुमचं नाव कसं चेक करू शकता, लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला आतापर्यंत 6वा हप्ता भेटलेला नसेल तर आता सर्व महिलांना 6वा हप्ता मिळणार आहे। आता कोणाकोणाला काय करावं लागतं, कसं त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे, डेबिटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे, त्यासाठी त्यांना काय करावं लागेल आणि राज्यातील 2,34,00,000 महिलांच्या पायाखालची जमीन सरकली होती, परंतु आतापासून यामध्ये कोणतीही छाननी केली जाणार नाही। म्हणजे राज्यामध्ये असं खूप सारे आर्टिकल आले होते की त्यामध्ये आपल्याला माहित होतं की लाडक्या बहीण योजनेमध्ये बऱ्याचशा महिलांना आता कमी करण्यात येणार आहे, पण आता हे स्पष्ट झालेले आहे की कोणतीही महिलांना कमी करण्यात येणार नाहीये। लाडकी बहीण योजनेचं स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी सांगून दिलं की आम्ही छाननी वगैरे काही करणार नाहीये, पण लाडक्या बहिणींना हे काम करावं लागेल। तर सर्व लाडक्या बहिणींना 2,34,00,000 महिलांना आम्ही पैसे 2100 प्रमाणे वाटप करणार आहोत। आता कोणतं ते काम दिलं असेल लाडकी बहीण योजनेसाठी, आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कागदपत्र सुद्धा जाहीर केलेलं आहे, तो सुद्धा तुम्हाला दाखवतो की जिल्ह्यातील पहिली यादी सुद्धा आपल्याला बँकेत देण्यात आली। त्या अगोदर मी तुम्हाला हे सांगतो सरकारी म्हणजे कोणकोणतं ते त्यांनी काम दिलं आहे की सरकारी कर्मचारी असणे किंवा घरामध्ये पेन्शनधारक असो किंवा उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल असा व्यक्ती, असा ज्या महिला असणार आहेत त्यांचं नाव आता कमी करण्यात येणार आहे आणि बाकी सर्व महिलांना सरसकट पैसे देण्यात येणार आहे। आता फक्त तुम्हाला हे 2च कामे करावं लागणार आहे की 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी असायला पाहिजे, सरकारी कर्मचाऱ्यावर तुमचं कोणी फॅमिलीमध्ये नसायला पाहिजे आणि तुमचं फॅमिलीमध्ये कोणी पेन्शन घेत नसावं। जर हे सर्व मान्य असेल तर तुम्हाला लाडकी बहीणचे 2100 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 3000 रुपये, म्हणजे गॅस सिलेंडरचे 2500 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये असं टोटल तुम्हाला, ठीक आहे, एकूण टोटल तुम्हाला 4600 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे। फक्त 8 एवढीच आहे की तुमच्या या 3 कागदपत्रापैकी, म्हणजे 3 जे त्यांनी दिलेलं आहे की सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक आणि 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी, तर त्यांना सरसकट पैसे देण्यात येणार आहे। ठीक आहे, आता इथं काय सूचना आली आहे, राज्यातील तब्बल 8 जिल्ह्यातील 1,01,00,000 महिलांची डीबीटी तयार झालेली आहे। आता फक्त पैसेच वाटप होणार, आता कुठल्याही प्रकारचे आता अट नाही, सर्व अटी त्यांनी काढून टाकली। आता फक्त 1,01,00,000 महिलांची डीबीटी ऑलरेडी बँकेकडे तयार झालेली आहे। इथं पाहू शकता 8 जिल्ह्याची पहिली यादी, म्हणजे आत्ताची जी पहिली यादी होती 20 जिल्ह्याची, आता दुसरी यादी सुद्धा तयार झालेली आहे। त्यांचं 1,01,00,000 डीबीटी तयार झालेले आहे।
त्यामध्ये गॅस सिलेंडरचे 2500 रुपये आणि 6वा हप्ताचे 2100 रुपये असं टोटल 4200 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तर तुम्हाला लगेच यादी दाखवतो. यादी बघण्या अगोदर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल, व्हिडिओला लाईक करून टाका. तुम्ही जर लाईक केलं तर असंच नवनवीन मोठे अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करून टाका. तर तुम्हाला त्या जिल्हे दाखवतो कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे वाटप होणार आहे आणि अखेर सर्व महिलांना पैसे मिळणार जे फक्त या दोनच गोष्टीची अट आहे. एक कागदपत्र क्लिअर करा म्हणजे तुमचं सर्व काही पैसे वाटप होणार आहे. ठीक आहे. आता बघू शकता तुम्ही 8 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. 8 जिल्ह्यांची यादी ठीक आहे. ते वाटप होणार आहे आज. आज कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे? सर्वात प्रथम जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. यवतमाळ जिल्ह्यामधून सर्व महिलांना आज 4600 रुपये वाटप होणार आहे. कोणाकोणाला? सर्व महिलांना. फक्त 8 एवढीच आहे की तुमचं जे 3 कागदपत्र दिलेले आहे की त्यामध्ये 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी पाहिजे, तुमच्या घरामध्ये कोणी पेन्शन घेत नसावं आणि सरकारी कर्मचारी नसावं. ठीक आहे. तर त्यांना 4600 रुपये त्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे येणार आहे आणि यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. आणि दुसरा जिल्हा म्हणजे सातारा. सातारा जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे. तुमच्या अकाउंटमध्ये सुद्धा 4600 रुपये जमा होणार आहे. गॅस सिलेंडर फक्त यावर एकच अट आहे की गॅस सिलेंडर हा महिलांच्या नावावर असणं गरजेचं आहे. महिलांच्या नावावर जर गॅस सिलेंडर नसेल तर तुम्हाला देखील पैसे गॅस सिलेंडरचे मिळणार नाही. हां, तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे पण गॅस सिलेंडरचे तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्यासाठी तुमचा जो गॅस सिलेंडर आहे महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे. ठीक आहे. असंच एवढी एक अट आहे, बाकी दुसरं काही अट नाही. आणि तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती. अमरावती जिल्ह्यात जरी राहत असाल तरीसुद्धा तुमच्यासाठी आनंदाची बातमी. अमरावतीवाल्यांना सर्वांनाच पैसे वाटप होणार आहे. यामध्ये पण कुठलीही अट नाही. फक्त तुम्हाला सुद्धा तेच 2 कागदपत्र जमा करावं लागणार आहे, बाकी दुसरं काही करायची गरज नाही. आणि लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्ही जर फॉर्म भरला असेल आणि तुमचं उत्पन्न जर तुम्ही 2 लाखापेक्षा 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला 100% पैसे आजच्या आज खात्यात जमा होणार आहे. ठीक आहे. आणि यावर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे की तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर अतिउत्तम आहे. आणि दुसरं बँक ऑफ महाराष्ट्र, ठीक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र BOM आपण बोलतो, यामध्ये जर असेल तर अतिउत्तम. आणि इंडिया पेमेंट बँक, ठीक आहे, इंडियन पोस्ट बँक असतं ना, इंडियन पोस्ट बँक, तर पोस्टामध्ये 0 बॅलन्समध्ये सुद्धा तुमचं अकाउंट ओपन होऊन जातं आणि 200 रुपयामध्ये सुद्धा तुमचं अकाउंट ओपन होतं. तर पोस्ट बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला 100% आजच्याच तुमच्या अकाउंटला पैसे पडून जाणार आहे. कारण की यावर 1 दिवसात तुमची KYC सुद्धा होऊन जाते, KYC. आणि यामध्ये तुमचं कुठल्याही प्रकारची अट लागत नाही. तर तुमचं सर्व डॉक्युमेंट क्लिअर असेल 1 दिवसात तुमचं अकाउंट त्यामध्ये ओपन होऊन जातं. आणि डेबिटीच्या माध्यमातून इंडिया पोस्ट बँकला सर्वात अगोदर पैसे जमा होऊन जातात. ठीक आहे. आता या 3 जिल्ह्यांची यादी आली आहे. आता बघूया परत 3 जिल्हे कोणकोणते आहे. त्यामध्ये बघू शकता 8 जिल्ह्यांपैकी 4था जो जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई. आता मुंबईकरवाल्यांचं खूप सारे कमेंट येत होत्या की सर मुंबईला पैसे वाटप झाले नाही, पैसे वाटप झाले नाही. पण आता तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे, मुंबईला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. आणि दुसरं म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. आता नंदुरबारवाल्यांसाठी पण खूप आनंदाची बातमी आहे की यांना सुद्धा 4600 रुपयेचे मिळणार आहे. यांना सुद्धा गॅसचे 2500 रुपये आणि हप्त्याचे 600 रुपये म्हणजे हा हप्त्याचे 2100 रुपये असं टोटल तुम्हाला 4600 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा करण्यात येणार आहे. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे. ठीक आहे. आणि यासाठी फक्त तुम्हाला तेवढंच कागदपत्र जमा करावं लागेल. तुम्हाला या व्यतिरिक्त दुसरं काही कागदपत्र जमा करायची गरज नाही. आणि शेवटचा म्हणजे 6वा जो जिल्हा आहे तो म्हणजे संभाजीनगर. आता जर तुम्ही संभाजीनगरला राहत असाल तर पूर्वीचं जे औरंगाबाद होतं ते आताचं संभाजीनगर, तर संभाजीनगरमध्ये पण सुद्धा आज पैसे वाटप होणार आहे. लाडकी बहीण योजनेचे 4600 रुपये इथं सुद्धा वाटप होणार आहे. आता मी 4600 रुपये जे बोलतोय ते म्हणजे तुमचं गॅसचेच 2500 रुपये असणार आहे आणि 2100 रुपयाचा हप्ता असणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही चेक करू शकता. आता शेवटचे 2 जिल्हे राहिले आहे. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल, व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटचा जिल्हा बघू शकता तुम्ही 2 जिल्ह्यांची यादी. 7वा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव आणि शेवटचा जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक. आता नाशिकमध्ये आणि जळगावमध्ये जर राहत असाल तरीसुद्धा तुमच्यासाठी आनंदाची बातमी, आजच्याच तुमच्या अकाउंटला पैसे येऊनच जाणार आहे. आणि जर तुम्ही
तुमच्या अकाउंटला किती पैसे आले तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. सर आम्ही या जिल्ह्यात राहतो आणि आम्हाला 4,600 रुपयाचा लाभ भेटला, आम्हाला 2100 रुपयाचा लाभ भेटला, आम्हाला गॅसचे 25 रुपयाचा लाभ भेटला, असं कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. किती पैसे भेटले ते सुद्धा सांगा आणि किती लाभ भेटला आणि कोणत्या जिल्ह्यात राहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.